कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीच अवलंबून नसते. अहो, जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्म जीवाने अख्ख्या जगाला वेठीस धरलंय. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. तुटलेल्या काचा कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच. तशीच नाती असतात, एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो. म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा. शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमा होतातच. प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, तसं प्रत्येक नातं ही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी, तशीच मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. आपण नेहमी म्हणतो चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही. गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत. रोज कितीही चांगले शब्द वाचा, परंतु तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो, कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही. कुणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज राहू नका, कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळाच शिल्लक राहतो. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते. ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जळणार आहेत की थंडावा देणार आहेत. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील, पर्याय म्हणून नाही. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कुणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढिगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो की आई वडील. श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंती असते. परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं. जेव्हा आयुष्य नकोस वाटतं तेव्हा आयुष्य बदलायचे नाही, तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते. कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे. मन नुसतं समुद्र एवढे असून चालत नाही. खडकावर आदळून शांत परतणाऱ्या आबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते, आणि तेही हसत हसत. स्वार्थ माणसाला पैसा देतो, आनंद देतो, काही काळ सुखही देतो, पण निस्वार्थी प्रेम करणाऱ्या लोकांचा सहवास मात्र हिरावून घेतो.
आपण जेव्हा एकटे असू तेव्हा आपल्या मनात गर्दी करणाऱ्या विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा आपण लोकांसोबत असू तेव्हा समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही, याकरता आपल्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांची काळजी घ्या. चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे.